जिंकोनिया काळावरी गेले भूमंडळा, जिही हरी आठविला जिव्हे हृदय धरिला. निळा म्हणे ब्रह्मीशान, निळा म्हणे ब्रह्मीशान, वरी लाविले निशान. जिही हरी आठविला जिवे हृदय धरिला. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी मावली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया. दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, तुझे पाया, पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया. अलंकापुरी रम्यस्य हासनस्थं, पदं भोज तेजस्प्रति प्रदेशं. विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता. तुझ्या पायरीशी सदा नम्र माता, तुझ्या मंदिरी हरित जीवास तृप्ती. तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती, श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता. तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो
झालो पावडा झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भावी का एका जनार्दनी तुमचा दास त्याच्यास पूर्वावी विठाल विठाल विठ्ठल 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 केली पायवाट उल्लंघिला माया घाट अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या गावामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील कितवा दिवस आहे? पाचव्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याकरता आज या ठिकाणी माझ्याकडे आलं समस्त ग्रामस्थांच्या आशीर्वादाने आणि आज या ठिकाणी भगवान कानिपनाथ व श्री सद्गुरू सीताराम बाबा आणि ग्रामदैवत हनुमंतरायांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्त परायण महालिंग महाराज नगरे सीतारामगड यांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि ज्ञानोबा माऊली तुकोबारायांच्या या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्टीच्या 27व्या महोत्सवाच्या निमित्ताने चालत असलेला हा कार्यक्रम याच्यातली आजची ही 5वी दिवसाची कीर्तनरूपी सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याकरता आज या ठिकाणी माझ्याकडे आलं आजच्या कार्यक्रमाचं ज्यांचं सौजन्य आहे ते आदरणीय भारतभाऊ मारुती जोगदंड विकासभाऊ भीमराव गायकवाड आणि जालिंदर भाऊ बाबा तुरेकर यांच्या तिघांच्या वतीने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे सौजन्यदात्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी वारकरी मंडळी महाराज मंडळी बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तनाला सुरुवात करते लाडकी लेक मी संतांची 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 मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची लाडकी लेक मी संतांची लाडकी लेक मी संतांची मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची लेक मी संतांची लाडकी लेक मी लाडकी लेक मी संतांची मजवर कृपा बहुतांची मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळी वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय तुकोबऱ्यांचे शिष्य पिंपळ निर्वासी निळोबरायांचा 4 चरणाचा आपल्या गुरुच्या ठाई असणाऱ्या अपार गुरुनिष्ठेचं वर्णन करणारा सुंदर असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला विठाल विठाल केली पायवाट उल्लंघिला माया घाट तरी अभंगाद्वारे माझे निळोबाराय आमचे संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला हा परमार्थाचा एक मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात हा वारकरी संप्रदाय जर बघितला हा वारकरी संप्रदाय 5 अशा महान संतांवर आधारलेला आहे या वारकरी संप्रदायाचे 5 असे महान संत आहेत पहिले संत आहेत माझे ज्ञानोबाराय पहिले संत आहेत नामदेवराय दुसरे आहेत ज्ञानोबाराय तिसरे आहेत नाथ महाराज चौथे आहेत तुकोबाराय आणि 5वे आहेत निळोबाराय या 5ांचा मिळून सिद्ध असा संप्रदाय तयार झाला वारकरी संप्रदायाचे हे 5 संत जर बघितले आणि त्यांचे गुण जर बघितले तर ज्ञानोबराय माझ्या नामदेवरायांजवळ आहे प्रेम ज्ञानोबरायांजवळ आहे ज्ञान तुकोबरायांजवळ आहे वैराग्य माझ्या नाथ बाबांकडे आहे शांती आणि निळोबरायांकडे आहे गुरुनिष्ठा जसं प्रेम ज्ञान वैराग्य शांती आणि सद्गुरुनिष्ठा हे माणसाची जीवन सार्थ करणारे 5 पायऱ्या आहेत याच्यातली एक जरी कमी झाली ना तरी जीवनाला म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना भगवान परमात्म्यावर प्रेम कसं करावं आणि किती करावं हे माझ्या नामदेव महाराजांकडून शिकावं कारण नामदेव महाराज म्हणजे प्रेमाचे भंडारी आहेत नामदेव महाराजांच्या प्रेमाखातर जगाच्या मालकानं त्यांच्या हातचं जेवण करावं नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी जगाच्या मालकानं त्यांच्या हातचं दूध प्यावं नामदेव हाती दूध प्याला इतकं प्रेम त्यांनी भगवान परमात्म्यावर केलं
का नामदेव महाराजांची प्रत्येक गोष्ट देवाला ऐकावी लागली. आता संप्रदायाचा दुसरा गुण म्हणजे ज्ञान. ज्या ज्ञानोबा तुकोबाचं आपण इथे सुंदर मंदिर बांधले बघा. त्या ज्ञानोबऱ्यांजवळ इतकं ज्ञान, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्यांच्या ज्ञानाचं आपण वर्णन सुद्धा करू शकत नाही. आणि संत महात्मे या जगामध्ये तुम्हाला मला फक्त प्रत्येकाला ज्ञान देण्याकरता आलेले आहेत. म्हणून जीवन जगत असताना माझे ज्ञानोबराय म्हणतात प्रत्येकाने जीवनामध्ये एक तरी गुरु केला पाहिजे. कारण का गुरुविना अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय विद्या नाही. मग जीवन जगताना तुमच्या जवळ जर ज्ञान असेल तर लोक तुम्हाला नमस्कार करतात. तुम्ही अज्ञानी असाल तर तेच आजूबाजूचे लोक आपली टिंगलही करतात. बघा एका गावात एक मनुष्य 24 तास दारू प्यायचा. त्याचा मुलगा इतका हुशार का त्याने 1ली पासून 10वी पर्यंत वर्गामध्ये कधीच 1 नंबर सोडला नाही. आता त्याच्या मुलाचा 10वीचा रिझल्ट होता. त्याच्या बापानं थोडीशी घेतली, कळतं ना तुम्हाला, बिस्लरी नाही बरं, हा घेतली. त्याच्या बापानं थोडीशी घेतली आणि शाळेच्या गेटच्या बाहेर जाऊन थांबला. आता प्रत्येक मुलगा आपला रिझल्ट घेऊन येऊ लागला. त्याने एका मुलाला विचारलं बाळा तुझा किती नंबर आला. त्यानं सांगितलं काका माझा 20 नंबर आला. दुसरा मुलगा आला किती नंबर आला, माझा 15 नंबर आला. तिसरा मुलगा आला किती नंबर आला, माझा 12 नंबर आला. आता याचाच मुलगा आला. तो बाप म्हटला पिंट्या अरे वर्गामध्ये काय दिवे लावले. तो पिंट्या नाचू लागला, उड्या मारू लागला. म्हटला बाबा अहो सगळ्या वर्गामध्ये माझा 1 नंबर आला. तो बाप म्हटला पिंट्या अरे लाज वाटत नाही का तुला. काय झालं बाबा. अरे लोकांच्या पोरांचे 15-15 20-20 नंबर आणि तुझा म्हटले फक्त 1च नंबर. याला कारण का त्याच्या जवळ असलेलं अज्ञान. जीवन जगताना तुमच्या जवळ अज्ञान नको, तुमच्या जवळ काय पाहिजे, ज्ञान पाहिजे. हेच ज्ञान देण्याकरता आमचे संत महात्मे या जगामध्ये अवताराला आलेत. आता संप्रदायाचा तिसरा गुण म्हणजे शांती. ही शांतीची जर गाठ घ्यायची असेल तर तुम्हाला कुठं जावं लागेल, कुठे, कारण तुम्ही ज्या नाथषष्ठीच्या निमित्ताने सप्ताह करता तुमचं सप्त्याचं कारणच तेच आहे. काय संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठीच्या निमित्ताने शांतीची गाठ घ्यायची असेल तर पैठणला जावं लागेल. एक माणूस म्हटला महाराज शांतीची गाठ घ्यायला एवढ्या लांब पैठणला जायची काय गरज आहे, आमच्या गावात आहे शांता. म्हटलं तुमच्या गावातली कामाची नाही काय. म्हणून शांतता जर शिकायची असेल तर माझे नाथ महाराज इतकी शांतता यवडंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. एक मनुष्याने ठरवलं नाथ बाबांना शांती ब्रह्म ही पदवी प्राप्त झाली, आपण नाथ महाराजांची शांतता भंग करायची. बरं काय केल्यावर शांतता भंग होईल. म्हणून त्यानं महाराजांची सगळ्यात जास्त राग कशामुळे येतो, अंगावर थुंकलं की राग येतो. त्याने ठरवलं नाथ महाराज आले यानं पान खाऊन महाराजांच्या अंगावर थुंकला. अपशकुन झाला. महाराज गंगेवर स्नानाला गेले, पुन्हा आले, पुन्हा हा पान खाऊन थुंकला. असं करता करता 108 वेळा येऊन अंगावर पान खाऊन थुंकला. पण माझ्या अंगावर कोण थुंकते हे वरती मान करून सुद्धा बघितलं नाही. शेवटी पान चावणारा कंटाळला. नाथ बाबांच्या जवळ आला आणि सांगितलं महाराज मला माफ करा, मी तुमच्या अंगावर 108 वेळा पान खाऊन थुंकलो पण माझ्या अंगावर कोण थुंकतंय हे वरती मान करून बघितलं नाही. महाराज इतकी शांतता. महाराज म्हटले बाबा तुझ्यामुळे मी आज खूप धन्य झालो. म्हटले थुंकल्यामुळे. म्हटले हो. म्हटले असं कसं. महाराज त्यानं सांगितलं तू माझ्या अंगावर 108 वेळा पान खाऊन थुंकल्यामुळे मला त्या गंगामाईचं गोदामाईचं 108 वेळा स्नान करण्याचं पुण्य माझ्या पदरी पडलं. इतकी शांतता. रस्त्यानं चालताना चुकून जर एखादा मनुष्य गाडीतून आपल्या अंगावर थुंकला आपण त्याला गाडी आडून मारतो. इतकी आपल्या जवळ शांतता आहे ना. आणि हीच शांतता माझे नाथ बाबा शिकवतात. नाथ बाबा गंगेवर स्नाना करता गेले. एक विंचूक पाण्यामध्ये तडफडत होता. महाराजांना वाटलं त्याला वाचवावं म्हणून महाराजांनी त्याला आपल्या हातावर घेतलं. आता विंचवाला हातावर घेतल्यानंतर तो वाचवल्याबद्दल लगेच थँक्यू म्हणाला का. त्याचा स्वभाव काय आहे, खेड्यातली माणसात त्याचा स्वभाव आहे नांगी मारणं. त्यानं नांगी मारली, हाताला झटका बसला, विंचू पाण्यामध्ये पडला. तो पुन्हा तडफडू लागला. महाराजांना वाटलं या परत वाचवावं. परत महाराजांनी त्याला हातावर घेतलं. त्याने पुन्हा महाराजांना नांगी मारली. एक मनुष्य म्हटला महाराज अहो तुम्ही त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करताय पण त्याला कुठं कळतं तुम्ही त्याला वाचवताय. अहो जाऊ द्या ना मरू द्या. नाथ बाबा म्हटले तसं नाही. नांगी मारणं हा त्याचा स्वभाव आहे पण त्याला वाचवणं हा माझा स्वभाव आहे. म्हणजे थोडक्यात काय, समोरचा मनुष्य जर वाईट वागतोय मग त्याच्यासारखं आपण वाईट वागायचं. मग त्याच्यात आणि आपल्यात बदल काय राहिला हो.
नाथबाबा म्हणतात तो त्याचा वाईट वागायचा स्वभाव सोडत नाही, तुम्ही तुमचा चांगला वागण्याचा स्वभाव सोडू नका, एक दिवस तो त्याच्या जीवनामध्ये बदल करेल. ही शांतता माझे नाथ बाबा तुम्हाला मला शिकवतात. आणि म्हणून माझे नाथ बाबा गेले ते कुठल्या दिवशी, तर षष्टीच्या दिवशी. ऐका, नाथ बाबांच्या जीवनामध्ये षष्टी तिथीला अनन्य साधारण असं महत्व होतं. त्यांनी जेवढी काही ग्रंथ संपदा निर्माण केली तेवढी सगळी षष्टी तिथीच्या दिवशी. म्हणून नाथ महाराजांनी ठरवलं का मी माझा देह सुद्धा षष्टी तिथीच्या दिवशी ठेवणार. आता षष्टी तिथीचा दिवस उजाडला. सकाळी सकाळी नाथ बाबांनी आपला देह ठेवला. गिरजा माऊलीने हंबरडा फोडला. हरिपंडित गेला. सगळ्या पंडितांना सांगितलं आमचे बाबा गेले, सगळ्यांनी बाबाच्या अंत्ययात्रे करता चला. सगळी पंडित मंडळी आली, ब्राह्मण मंडळी आली, तिरडी तयार करण्यात आली. 4 खांदेकरी, पुढे एक मडक्यावाला. नाथ बाबांची अंत्ययात्रा रस्त्याने निघाली होती. आणि मध्येच एक खांदेकरी ब्राह्मण म्हटला का रे, हा नाथ महाराज जन्माला आल्यापासून खालच्या दर्जाच्या लोकांमध्ये राहिला. आई वडिलांच्या श्राद्धला यानं प्रथम हरिजनांना भोजन दिलं, नंतर आपल्याला, आणि मरता मरता मात्रेयाला आपल्याच खांद्यावर जावं लागलं. हे त्या पंडितांचं वाक्य ऐकलं बरोबर नाथ महाराजांनी तिरडीवरच्या अंगावरच्या दोऱ्या तडातड तोडून टाकल्या. सांगितलं हे पंडितांनो, मी नंतर मरेल पण तुमच्या खांद्यावर मात्र येणार नाही. तिरडीवरून उडी मारली आणि नाथ महाराज आपल्या घरी निघून गेले. ठरवलं होतं षष्टी तिथीलाच मरायचं, कारण काळ संतांच्या हातामध्ये होता. 1 वर्ष काळाला थांबवलं. 1 वर्षानंतर षष्टी तिथी आली आणि त्या षष्टी तिथीला सकाळी सकाळी नाथ बाबांनी आपला देह ठेवला. गिरजा माऊलीने हंबरडा फोडला. हरिपंडित गेला. सांगितलं आमचे बाबा मागच्या वर्षी सारखे परत गेले, सगळ्यांनी अंत्ययात्रे करता चला. ब्राह्मण लोकांनी सांगितलं अरे तुझा बाप कसला मरतो, मरणाची तो ढोंग करतो, तिरडीवरून तो तुड्या मारून पळतो, आम्ही तुझ्या बापाच्या अंत्ययात्रेला येणार नाही. त्यानं सांगितलं पाया पडतो तुमच्या, एकदाच चला, परत येऊ नका. विनंती केली. सगळी ब्राह्मण मंडळी आली. 4 खांदेकरी, पुढे एक मडक्यावाला. नाथ बाबांची अंत्ययात्रा रस्त्याने निघाली होती. गावच्या वेशीपर्यंत अंत्ययात्रा गेली आणि एक म्हातारी आजी आपल्या नातीला पहिल्याच मुळाला तिच्या सासरी पोचवायला चालली होती. नाथ बाबांची अंत्ययात्रा बघितली. ती म्हातारी म्हणते या मेल्याला काय आजच मरायला सुचलं, माझी नाथ सासरी चालली आणि मेल्यानं रस्त्यातच अपशकुन केला. त्या आजीचं वाक्य ऐकायला बरोबर नाथ महाराजांनी अंगावरच्या दोऱ्या तडातड तोडल्या. सांगितलं आजी माझ्या जाण्याने तुझ्या नातीच्या संसाराला जर अपशकुन होणार असेल, मी आत्ता मरत नाही, मी नंतर मरतो. परत तिरडीवरून उडी मारली आणि नाथ महाराज आपल्या घरी निघून गेले. परत 1 वर्ष काळाला थांबवलं. 1 वर्षानंतर षष्टी तिथी आली. नाथ बाबांना वाटलं आता कोणीच आपल्या करता येणार नाही. सकाळी सकाळी नाथ बाबा उठले. 1 घट घेतला, 2 हार घेतले, त्या गोदामाई गंगामाई मध्ये गेले. 1 हार घटाला अर्पण केला, 1 हार त्या गोदामाईला अर्पण केला आणि त्याच घटाच्या खाली माझ्या नाथ बाबांनी जलसमाधी घेतली. आजही आपण पैठणला जर गेलो तर तिथे माझ्या नाथ बाबांची काय आहे, जलसमाधी आहे. ज्यांच्या षष्टी तिथीच्या निमित्ताने आपण हा नामसप्ताह आयोजित करता, त्या नाथ बाबांचा अधिकार किती होता हो. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, तुम्हाला मला प्रत्येकाला या ठिकाणी काय शिकवतात, ही जीवनामध्ये शांतता शिकवतात. आता वारकरी संप्रदायाचा 3रा गुण जर 4थाच गुण जर बघितला तर वैराग्य. इतकं वैराग्य का तुकोबारायांच्या घरी माझ्या पांडुरंग परमात्म्याने यावं. पण तुकोबाराय म्हणजे पूर्वीच्या काळची खूप मोठे श्रीमंत सावकार.
पण एक दिवस चोरांना वाटलं तुकोबारायांच्या घरी जावीन चोरी करावी. आता चोर तुकोबारायांच्या घरी चोरी करण्याकरता आले. एका प्रश्नाचं जरा उत्तर द्यायचं असेल तर, आपल्या घरी जर चोर चोरी करायला आले तर पहिले कुठून डोकून बघतात? महिला मंडळ, काय तुम्हाला कल्पना? खिडकीतून चोरी केली वाटतं. हा, खिडकीतून बघतात. त्यांच्या घरामध्ये काय काय आहे खिडकीतून बघतात. चोराने खिडकीतून डोकावून बघितलं तर त्यांना असं समजलं, आपण ज्यांच्या घरी चोरी करायला आलोय त्या घरामध्ये एक माता आपल्या अंगावरचा पांघरता पदर जमिनीवर अंथरून 2 मुलांना त्याच्यावर घेऊन झोपली होती. थंडीचे दिवस होते. ती आई आणि ती 2 मुलं थंडीमध्ये कुडकुडत होती. चोरांनी विचार केला की अरे, आईने कडकडत्या थंडीच्या दिवसामध्ये ज्यांना अंगावर घ्यायला गोधडी नाही त्यांच्या घरात काय असणार हो? चोर चोरी करायला आले, घरातून काही नेलं नाही, पण तुकोबारांची बायको आणि मुले उघड्यावर झोपलेली बघितली. तोंड लपवण्याकरता जी काही घोंगडी आणली होती ना, ती तुकोबारांच्या बायकोच्या मुलाच्या अंगावर टाकली आणि चोर आपल्या घरी निघून गेले. आम्ही सदैव सोडके, आम्ही सोडके, आम्ही सदैव सोडके, सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके. येता चोर राखे, जबडी येता चोर राखे, जबई येता चोर राखे, जबई येता चोर राखे. जाऊ पुढे जाऊ पुढे आहा, जाऊ पुढे भिके, जाऊ पुढे भिके. घर राखी, उतरे घर राखी, उतरे घर राखी. नानंदाईची दाना, नानंदाईची दाना, नानंदाईची दाना, नानंदाईची. आम्ही सदैव सोडके, जबई येता चोर राखे. जाऊ पुढची भिके, उतरे घर तुकोबारे म्हणतात, आमच्या घराचं रक्षण चोरांनी करावं, कुत्र्यांनी करावं, हे माझ्या घरचं वैराग्य. आणि म्हणून संत महात्मे सांगतात, तुम्हाला जर चिंतन करायचंय माझं भगवान परमात्म्याचं करा. कारण का तुम्हाला जायचंय, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. जायचंय देवाच्या गावाला, जा. देवा सांगो सुख दुःख, मनातलं सुख दुःख आपण भगवंताला सांगा. बघा, हा संसार असा आहे, संसारातली माणसं माणसाला जास्त दिवस ऍडजस्ट करत नाही. जोपर्यंत आपण घरामध्ये आहोत, बघा, एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर ती आपल्या सासरी जाते, मग ती त्या घरची, त्या घरामध्ये एखादी भाऊजाई येते, मग ते घर तिचं होतं. मग ज्या वेळेला ती मुलगी त्या घरी तिच्या माहेरी येते ना, तेव्हा ती 2च दिवस राहते. तिसऱ्या दिवशी आपली भाऊजाई भांडी आपटायला लागली का घरामध्ये थांबायचं? ऐकलं ना महिला मंडळ? का? जरी आपल्या बापाचं घर असलं तरी संसारातली माणसं माणसाला जास्त दिवस सहन करत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात एका मुलाचं नवीन लग्न झालं. नवीन लग्न झाल्यानंतर योगायोगानं धोंड्याचा महिना आता पण आलाय ना. धोंड्याचा महिना माहिती ना तुम्हाला? तुम्ही गेलते का कधी धोंड्याला? कारण सासूरवाडीला अंगठी बिंगठी, धोंडे, जेवण, भजी, कुरडया. हा, तसं आता त्या सासूबाईने आपल्या नवऱ्याला सांगितलं, म्हटले अहो, या वर्षी आपल्या मुलीचं नवीन लग्न झालंय, आपण जावयाला धोंडे जेवणाला बोलू, एखादा चांगला ड्रेस करू, एखादी चांगली अंगठी करू, जेणेकरून जावई आयुष्यभर खुश होईल आणि आपल्या मुलीचा चांगल्या प्रकारे सांभाळ करेल. सासरीबुवांनी पत्र पाठवलं, जावई बापू धोंडे जेवणाला या. आता जावई इतका हुशार होता, येताना जे धोंडे जेवणा करता आला तर आला, एकटाच आला. बरं, आल्यानंतर म्हटले आमच्या मुलीला, म्हटले नाही नाही, घरी फार काम आहेत, त्याच्यामुळे तिला काही जमलं नाही, मी एकटा आलोय, काय पाहुणचार करायचंय माझंच करा म्हटले. आता शेवटी जावई आहे, काही बोलता येत नाही. लगेच सासूबाईंनी पुरणपोळी, सार, भात, भजे, कुरड्या, धोंडे बिंडे असं 5 पक्वान्नाचं भोजन तयार केलं. जेवण झालं. सासरीबुवांनी त्याला एक ड्रेस दिला, नंतर एक सोन्याची अंगठी दिली. याने मनातल्या मनात विचार केला, कारण नवीन लग्न झालं होतं, जास्त अनुभव नव्हता. त्यानं मनातल्या मनात विचार केला, म्हटला सासूरवाडीला किती मजा आहे. म्हटला आल्यावर 5 पक्वान्नाचं भोजन मिळतं, कपडेही मिळतात, सोन्याची अंगठी मिळते. म्हटला घरी कशाला जायचं, आता म्हटला कायमचं इथंच राहून घेऊ.
असा मनामध्ये त्यानं विचार केला. आता विचार केल्यानंतर 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, सासूबाई दोन्ही टाइम जावई म्हटलं की चांगलं चुंगलं त्याला खायला घालायची, हा जायचंच नाव घेत नव्हता. एक दिवस तो सासरा जावयाला म्हणतो, म्हणे जावई बापू तुम्ही धोंडे जेवणा करता आलात, मी तुम्हाला बोलवलं, मला वाटलं 2 दिवस राहाल, 5 दिवस राहाल, 10 दिवस राहाल, जावई बापू घरातली माणसं तुमच्या आता आठवण काढत असतील ना. तो म्हटला तसं काही नाही मामनजी, तुम्हाला जर तसं वाटत असेल तर आपण असं करू, घरच्यांना पण सगळ्यांना इकडेच राहायला बोलून घेऊ. आता सासऱ्यानं विचार केला, म्हटलं हे काही जाणारं गिऱ्हाईक दिसत नाही, हा घरच्यांचा पण वशिला लावायला बघतोय. मग आता 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, तो बायकोला म्हणतो तू सांगत होती ना जावायला बोलवा, जावायला बोलवा, आता काढ तू घराच्या बाहेर. ती म्हटली नाही बाई माझा जावई आहे, मी काहीच बोलणार नाही. आता 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, जावई बापू जायचं नावच घेत नाही. आता जावई जरी असला तर किती दिवस माणसं सहन करणार हो. मग रात्रीच्या वेळेला दोघा नवरा बायकोने एक प्लॅन केला. म्हटले उद्या रात्री आपण असं करायचं, उद्या रात्री तू जावया करता मस्तपैकी पाची पकडण्याचं भोजन तयार कर, पण एकही भाजीमध्ये मीठ टाकू नको. आपण तिघजण जेवायला बसलो का पहिला घास मी घेणार आणि मी म्हणणार का गं भाजीत मीठ कमी टाकलं, तुला अक्कल नाही का, तू लगेच मला उलट बोलायचं. माझी अक्कल काढता का, जावई देखत मला उलट बोलता का, तू मला उलटी बोलली का मी तुला मारायला धावणार. पूर्वीच्या काळी लाईटी नव्हत्या, त्या रॉकेलच्या बत्त्या किंवा चिमण्या असायच्या. तू त्या अंधारामध्ये तू काय करायचं, ती बत्ती चिमणी फुकायची आणि बत्ती चिमणी फुकली, अंधार झाला का मी अंधाराचा फायदा घेतो आणि जावयाला कायमचा घरी पाठवतो. म्हटलं इतके सासू सासरे कंटाळले. मग रात्रीच्या वेळेला सासूबाईने आपल्या जावया करता असं पाची पकवानाचं भोजन तयार केलं आणि एकही पदार्थामध्ये मीठ टाकलं नाही. यानं पहिला घास घेतला. तो म्हणतो का ग भाजीत मीठ कमी झालं, तुला अक्कल नाही का, जावई जेवायला बसलेत ना. ती म्हटली का हो जावया समोर माझी अक्कल काढता का, तुम्हाला अक्कल आहे का. तो म्हटला तू माझी अक्कल काढते. रागाच्या भरात जे मारायला उठला. नवऱ्यानं सांगितल्याप्रमाणे ती बत्ती चिमणी फुकली, अंधार झाला आणि ती अंधारात पळूनच गेली. आता हा बिचारा तिथंच जेवण करत होता. सासरा लगेच उठला आणि त्यानं अंधारामध्ये अशी जावयाची हिप्पी हातामध्ये पकडली आणि जे मारायला सुरुवात केली. तो म्हणायचा हो मारू नका, मारू नका, मी ती नाही, मी तुमचा जावई बापू, मी ती नाही, मी तुमचा जावई बापू. तो सासरा म्हटला आज जावयाचा बाप जरी आला तरी मी तुला मारायचा सोडणार नाही. अंधारात जावई असा मारला, असा मारला, असा मारला, गेला तसा अजून परत जेवायला आला. का जावई जरी असला कुठे किती दिवस राहावं याला फार मान मर्यादा आहेत. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात तुम्हाला जायचंय ना, जाऊ देवाची या गावा, 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 जाऊ देवाची या संत महात्मे म्हणतात तुम्हाला जायचंय ना, जाऊ देवाची या गावा, आळंदीला जा, पंढरपूरला जा, त्र्यंबकेश्वरला जा. त्या तीर्थामध्ये तुम्ही मंदिरात जाऊन महिनाभर जरी राहिलात तर पंढरपूरचे लोक तुम्हाला म्हणतील का तुमच्या तुमच्या घरी जा. नाही, माझा भगवान परमात्मा असा आहे जिथे गेल्यानंतर तुम्हाला कोणी हाकलू शकत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये हे सगळं वैराग्य माझ्या तुकोबारायांकडे होतं. संप्रदायाचा शेवटचा गुण म्हणजे गुरुनिष्ठा. इतकी गुरुनिष्ठा, गुरुपेक्षा शिष्य वरच ठरावा. जवळच इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडालेले अभंग वरती काढण्याकरता माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी बिना अन्न पाण्याविना 13 दिवस उपोषण केलं. पण तुकोबाराय वैकुंठाला गेले ही बातमी निळोबारायांना कळाली आणि निळोबारायांनी ठरवलं जोपर्यंत माझी गुरु वैकुंठातून मला भेटायला येत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही. त्यांनी
अन्न पाणी घ्यायचं सोडून दिलं. 10 दिवस झाले, 20 दिवस झाले, 30 दिवस झाले, निळोबारे अन्न पाणी घेईना. जगाच्या बापाला पांडुरंग परमात्म्याला साकडं पडलं. पांडुरंग परमात्मा गेले, निळोबाराया अहो लहान मुलासारखं काय करता, तुकोबाराय वैकुंठाला गेले, परत खाली येणं शक्य नाही, काहीतरी खाऊन घ्या, काहीतरी पिऊन घ्या. निळोबाराया देवाला म्हणता, देवा तुझं लागे येथे बोलावी